हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्वजण? होप सो सर्वजण मस्त ठीक असाल. आपल्या प्रत्येकाचा प्रत्येक दिवस आनंदामध्ये जाओ. परवा वटपौर्णिमेचा सण झाला आणि मला खात्री आहे माझ्या सर्व मैत्रिणींची वटपौर्णिमा छानच साजरी झाली असणार. वटपौर्णिमे दिवशी काढलेले सर्वांचे फोटो, रील्स व्हॉट्सअप, फेसबुकला बघताना खूप भारी वाटत होते. मला तर पहिल्यापासूनच फोटो बघण्याचा खूप छंद आहे, अगदी लहानपणापासून. रील्सपेक्षा मी फोटो खूप एन्जॉय करते, मग ते कुणाचेही राहो. महिला तर आपल्या छान छान रील्स बनवतात, पण पुरुष लोक जे रील्स बघून या सणाचे एन्जॉय करतात ते म्हणजे विनोदी रील्स. पण ते असे ह्या सणावरती विनोदी रील्स बनवणे हे खरोखर तुम्हाला पटते का? मला तरी मनाला थोडेफार पटत नाही. कारण वटपौर्णिमा करावी की नाही, कशी करावी, काय करावी, हा ज्याचा त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. एखादी गोष्ट मुळातच आपण करताना ती किती श्रद्धेनं, विश्वासानं करतो याच्यावरती अवलंबून असते. बाकी हे सण समारंभ साजरे करणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. असो, पण या दिवशी जो अखंड सौभाग्यवती हा थोरा मोठ्यांच्या तोंडून जो आशीर्वाद मिळतो ते ऐकायला खूप छान वाटते. मला तर अखंड सौभाग्य हा शब्द कधी कळाला हे मी तुम्हाला सांगते. अखंड सौभाग्य हे 2 शब्द जेव्हा जेव्हा माझ्या कानावर पडतात तेव्हा मला एकच स्टोरी आठवते. ती मी तुमच्याशी शेअर करते. जेव्हा माझी 12वी झाली होती, तेव्हा डी-एडच्या पहिल्या वर्षामध्ये असताना माझ्या वाचनामध्ये एक पुस्तक आले. लेखिका विजया वाड यांचं अखंड सौभाग्यवती आणि तेव्हाच हा शब्द मला माझ्या मनावरती कोरला गेला. तर ती स्टोरी अशी की एका कुटुंबातील दोघे भाऊ इंडियन आर्मीमध्ये असतात आणि अशीच एकदा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते आणि त्यातला एक भाऊ शहीद होतो आणि हा मेसेज देण्यासाठी इंडियन आर्मीकडून एका रात्री त्यांच्या घरी फोन कॉल येतो आणि त्या फोन कॉलनंतर पूर्ण घरासमोर, गावासमोर पडलेला एकच प्रश्न की नेमकं शहीद कोण झालं? कारण ही जी 2 भाऊ असतात त्यांची नावे एकाच अध्यक्षरावरून असतात. जसे की कार्तिक आणि कुणाल, क. इथं मी काल्पनिक नावे घेतलेली आहेत. आणि तो फोन असा येतो की के.एल. देशमुख शहीद झालेले आहेत. मग नेमका भाऊ कोणता? के.एल. देशमुख म्हणजे कुणाल की कार्तिक? आणि मग पुत्रशोकाने झालेली ती आई-वडिलांची वाईट अवस्था आणि याच्यापेक्षा वाईट अवस्था असते त्या घरातील सुना म्हणजे त्या दोघा भावांच्या बायका त्या खूप गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतात, की नेमकं शहीद कोण झाले असेल? त्यांच्या मनाची घालमेल इतकी सुंदररित्या वर्णन केले, की अंगावरती वाचताना शहारे येतात. त्या रात्री सुरू असलेला मनातल्या मनात आपापल्या नवऱ्याच्या नावाचा अखंड जप, देवासमोर माझे सौभाग्य सुखरूप राहू दे, हे मागताना सुद्धा त्या दोघींच्यामध्ये असलेली अपराधीपणाची भावना खूप छान शब्दामध्ये वर्णन केले आहे. तुम्हाला जर हे पुस्तक भेटले तर तुम्ही नक्की वाचा. पुस्तकाचा शेवट, कहाणीचा शेवट खूप पॉझिटिव्ह केलेला आहे आणि याच्यावरती एक चित्रपटसुद्धा आहे या कादंबरीवर आधारित, अखंड सौभाग्यवती हो, मराठी चित्रपट. हा सुद्धा तुम्हाला बघायला भेटला तर नक्की बघा, खूप छान आहे. चला तर मग ह्या छान स्टोरीनंतर आपण जाऊ आपल्या गावी. काल रात्री तर भरपूर पाऊस झाला, त्यामुळं बाहेर जायचं होतं थोडं, पण कॅन्सल केलं. आता म्हटलं घरामध्येच काहीतरी करत बसूया. छान पण मजा वाटते, वातावरण छान वाटते. पाऊस आहे इकडे, पाऊस काही थांबायचं नाव घेईना. घराच्या बाहेर पण जाता येईना. म्हटलं आता घरात श्रीशानं काय काय शोधून काढले. तिला खूप एक्सप्लोर करायची सवय आहे, जुन्या गोष्टी, जुन्या वस्तू. पप्पांच्याकडून तिनं काही जुने कॉईन्स शोधून काढून क्लीन करून ठेवलेले आहेत, ते मी तुम्हाला दाखवते. हा माझ्या गावाकडील घरातील पोटमाळा, जिथे आई न लागणाऱ्या वस्तू ठेवते. आणि ही माझी मुलगी श्रीशा. आताही या व्हिडिओमध्ये बघा ती किती बिझी आहे त्या वस्तू बघण्यामध्ये. आणि हा जो व्हिडिओमध्ये ती पाळणा बघते, तो पाळणा 70 वर्षापूर्वीचा आहे. तो माझ्या वडिलांचा पाळणा आहे, त्यांच्या वारशातील. हे असं छान चारी बाजूला काचेमध्ये छोटे छोटी चित्र लावलेली आहेत. अजूनही काचा आहेत तशा त्या पाळण्याच्या होत्या. या 4 कड्या अशा लावलेल्या आहेत. खूप छान मजबूत पाळणा होता, म्हणजे आहे अजूनही तो आमच्या घरामध्ये. ही बघा सुंदर सुंदर असे चित्र त्याच्यावरती आहेत. हे बघून खूप छान वाटले तिला, मलाही खूप छान वाटले. जेव्हा हे तिने असे 2 पाळणे बघितले पोटमाळ्यावरती, तेव्हा हा लाकडी पाळणा बघून मी श्रीशाला म्हटले, की "श्रीशा, हा बाबांचा पाळणा आहे 70 वर्षापूर्वीचा." ती इतकी हरकली, की तिने सगळे आपले डोक्यातले क्वेश्चन बाहेर काढले. हे असेच का? तसेच का? हे किती सालचं?
आणि ॲन्सर मिळेपर्यंत ती काही समाधानी झाली नाही. लहान मुलांची क्युरिओसिटी खूप असते. चांगल्या गोष्टींसाठी क्युरिओसिटी असणे चांगले असते, पण आपल्यालाच कधी-कधी प्रश्नांची उत्तरं देईपर्यंत हैराण व्हायला होते. आता मी जे कॉइन्स तुम्हाला दाखवणार आहे, ते सुद्धा तिनेच पप्पांच्या पाठीमागे लागून शोधून काढलेले आहेत. तिला मी शिकवत होते आणि जुन्या कॉइन्सचा विषय निघाला, तेव्हा पप्पा सहज बोलले, की "आहेत आपल्याकडे कॉइन्स." तिने 2 दिवस त्यांच्या पाठीमागे लागून ते कॉइन्स शोधून काढले. ते पितांबरीने घासून स्वच्छ केले आणि आता मी हे तुम्हाला दाखवत आहे कॉइन्स. हा आपण वापरलेला ₹1 आणि 25 पैशाचा कॉइन. तो आपल्या मुलाने आता बघितलेला नाहीये. आणि हे 10 पैसे आहेत 1968. याची काही साल दिसेना. आणि हे आहेत 1988, 1988. आणि हे बघा, हे आहे 20 पैसे. हे मी तरी पाहिलेले मला आठवत नाहीत. आणि हा 5 पैसे, रुपया का 20वा भाग. 1970, 1959 सालचे हे ₹1, 25 पैसे, 10 पैसे, 5 पैसे, 20 पैसे, हे एवढेच कॉईन्स आपण पाहिलेले आहेत. पण इथून पुढचे मी जे कॉईन्स दाखवणार आहे ते आपण सुद्धा पाहिलेले नाही आहेत. बघा तर मग आता. आणि हे पहा, 2 पैसे आणि 1 पैशाचा कॉईन 1973, 1962. हा 1959 सालचा आहे आणि हा 1959. हे 2 पैसे 1 पैसे आपण तर पाहिलेले नाही आहेत. हे आपण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे सगळे कॉईन्स आहेत हे. आणि आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे हे ब्रिटिश राज्यातले भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरचे सगळे कॉईन्स, जे माझ्या पप्पांनी जपून ठेवले होते अजूनपर्यंत. हा कॉईन बघा, याच्यावर लिहिलेला आहे जॉर्ज 6वा किंग एम्परर. हा 1 क्वार्टर 1 आना आहे. हा किती सालचा आहे मी तुम्हाला दाखवते. हा 1 आना आहे 1946 सालचा, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा. दिसत आहे तो 1945 सालचा. आणि हा जो आहे तो 2 पैशाचा आहे. याची साल दिसत नाहीये, पण हा जॉर्ज किंग एम्पायरर 1944. हा वरील कॉईन 1945 सालचा आहे. तर तसाच हा कॉईन 1942 सालचा आहे. आणि हा ईस्ट आफ्रिका 1 पैसे असं त्याच्यावर लिहिलं आहे, ईस्ट आफ्रिका. याच्यावर बघा, जॉर्ज 6वा रेक्स ईटी इंडिया एम्पायरर असं काहीतरी लिहिलं आहे. 1 सेंट आहे हा. आणि हे बघा, हे काय आहे. हे जेव्हा सगळे कॉईन्स बघितले तेव्हा मला इतका आनंद झाला ना. म्हणजे हे कॉईन्स आपण पाहिलेले सुद्धा नाही आहेत आणि ते पाहायला भेटणं म्हणजे खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे. हे 1 क्वार्टर आना इंडिया, ह्या तिन्ही कॉईन्सवरती सुद्धा सेम लिहिलेलं आहे. इकडे बघा, 1 क्वार्टर आना इंडिया. पण ह्या तिन्ही कॉईन्सचे जे इयर्स आहेत ते वेगवेगळे आहेत. हा फर्स्ट कॉईन आहे तो 1936 सालचा आहे. हा मधला कॉईन आहे तो 1939 सालचा. आणि हा लास्ट वन आहे तो 1940 सालचा आहे. नॉट 42, 1940. म्हणजे 36, 39 आणि 40 ह्या तिन्ही वेगवेगळ्या सालचे हे कॉईन्स आहेत. 1 क्वार्टर म्हणजे 1 आण्याचे ब्रिटिशकालीन. हे मी टर्न करते म्हणजे तुम्हाला बघायला भेटेल. हे तिन्ही पण कॉईन्स मी टर्न केलेले आहेत. याच्यावर सेम हे आहे, जॉर्ज किंग एम्पायरर, जॉर्ज किंग एम्पायरर. बट जे जॉर्ज जे हे होऊन गेले, त्यांचे एम्पायरर गेले, त्यांचा नंबर फक्त चेंज झालेला आहे. जो फर्स्ट कॉईन आहे 1936 सालचा, त्यामध्ये त्यांनी जॉर्ज 5वा किंग एम्पायरर दिलेला आहे. आणि सेकंड मधला कॉईन आहे तो जॉर्ज 6वा 1939 सालचा किंग एम्पायरर. आणि आणि हा लास्ट वन आहे 1940 सालचा. त्याच्यावरती थोडंसं दिसत नाही आहे, पण त्याच्यावर आहे जॉर्ज 6वा किंग एम्पायरर.
म्हणजे हे तिन्ही कॉईन्स 1 पैशाचे 1 सेंटचेच आहेत. एम्पायरर, वाव, असं बघायला भेटणं म्हणजे खूप छान. श्रीषाला तर माझ्या खूप आनंद झाला. तिला असं वाटतच नव्हतं हे काही बघायला भेटेल किंवा काय, कारण तिला खूप कुतूहल आहे जुन्या गोष्टींचं, जुन्या वस्तूंचं. आणि हा पहा, हा कॉईन बघून मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. इतका जुना कॉईन असेल हे कुणालाही माहिती नव्हते, अगदी माझ्या वडिलांना सुद्धा माहिती नव्हते. मी त्यांना तो दाखवला. हा कॉईन आहे ज्या कंपनीने आपल्या भारतावरती राज्य केलं आणि भारताची लूट केली, ती म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी, ज्याने व्यापाराच्या नावावरती जी भारतामध्ये आली आणि भारतावरती ब्रिटिशांनी आपलं साम्राज्य केलं. त्या ईस्ट इंडिया कंपनीचा हा कॉईन आहे, जो 1835 सालचा आहे. हा सर्वात जुना कॉईन आहे. मला तर हे बघितल्यानंतर खूपच मी आश्चर्यचकित झाले. खरंच तिचा ईस्ट इंडिया कंपनीचा कॉईन बघून मला तर आश्चर्याचा सुखद धक्का मिळाला, कारण तो कॉईन आपल्याकडे आहे. वरील व्हिडिओमध्ये जे कॉईन दिसतात होलवाले, ते कॉईन 1955 नंतर, म्हणजे आपलं जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर 1955 नंतर ते कॉईन्स चलनातून काढले गेले. त्याच्यानंतर ते कॉईन्स काही बनले नाहीत. हे जे स्क्रीनवरती व्हिडिओमध्ये जे तुम्ही कॉईन्स आता पाहत आहात ना, ते 1947 म्हणजे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतरचे आहेत. यातले कॉईन्स आपले आजोबा, वडील यांनी पाहिलेले आहेत आणि आपण सुद्धा यातले कॉईन्स बघितलेले आहेत. 25 पैसे, 5 पैसे, 10 पैसे, ₹1 कॉईन्स, 50 पैशाचा कॉईन्स. आत्ताच्या पिढीने 50 पैसे, 25 पैसे, 10 पैसे हे काही बघितलं नाही. आजचा व्हिडिओ तर तुमच्या मुलांना तुम्ही नक्की दाखवा, कारण मुलांच्या मनामध्ये खूप क्युरिओसिटी असते आणि खरंच खूप छान हा व्हिडिओ आहे. हा खूप दिवसापूर्वी मी शूट करून ठेवला होता. फक्त तुमच्याशी मला हे सगळं शेअर करायचं होतं म्हणून, आणि आज मी ते शेअर केलं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट थ्रू तुम्ही मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. थँक यू.